तर मुंबईत राहणाऱ्या माझ्या चाकरमान्यांका सगळ्यांका हात जोडून विनंती करूची असा, ही तुमची कोकणातली जमीन, ही कोकणातली घरा तुमका जर वाचवची असतील तर येवा माझ्या गावाल्यानं, कोकणातल्या माझ्या भाऊबंधांनो कोकणात येवा, कोकणात वास्तव्य करा, तुमची जमीन तुमची घरा वाचवा. नाहीतर बाहेरच्या गावातले लोक येऊन जमिनीने घरा काबीज करूक लागले, त्यांचं काय दोष नाही. तुम्ही जर घरा उघडी टाकून गेलास, जमीन जर मोकळी टाकून गेलास तर ते सगळे घराने जमीन काबीज करतले. आणि काही वर्षांनी तुमची पिढी जर कोकणात रवा केली तर तुमका तांबयो ठेवूक सुद्धा जागा मिळतली नाही. म्हणून माका सगळ्यांका हात जोडून विनंती करूच्या, जे रिटायर झाले ज्यांनी VRS घेतले त्या सगळ्यांका हात जोडून सांगायचा, येवा माझ्या गाववाल्यांनो, येवा कोकणात, येवा आपला वास्तव्य वाढवा, कोकण वाचवा, कोकण बचाव करा आणि कोकणाचा विकास करा. हा विकास करा, दुर्लक्ष करू नको. होच माझा संदेश.